नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी चॅनलवर। आपण एक नवीन सेगमेंट सुरू केलाय। आज घडलेल्या राज्यातील अतिशय महत्त्वाच्या ठळक बातम्या रोज रात्री 9 वाजता आपण तुमच्या समोर मांडतो। कोणताच मिर्च मसाला नसणार आहे, जास्त एडिटिंग वगैरे काही नसणार आहे, बॅकग्राऊंड साऊंड, जास्त फोटो त्या टाईपचं नाही। म्हणजे असतात अत्यंत महत्त्वाच्या 5 बातम्या, परंतु दाखवायच्या तुम्हाला 50, असं काही होणार नाही। हे ठळक बातम्या रोज रात्री 9 वाजता आपण तुमच्या समोर मांडतो। त्यामुळे अजूनही सबस्क्राइब केले नसेल चॅनल तर सबस्क्राइब करून ठेवा। वळूया आपल्या पहिल्या बातमीकडे। पाऊस आपण बघतोय वेगवेगळ्या ठिकाणी अतिवृष्टी होती, अत्यंत जास्त पाऊस पडतोय, तर त्या संदर्भात बातमी आहे। अजून पुढील 3 दिवस पाऊस हा जोरदार राहणार आहे। तसेच 26 सप्टेंबर आणि 27 सप्टेंबर अतिवृष्टीचा इशारा। तर वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी सुद्धा त्या संदर्भात आहे। ती बातमी आहे की राज्यातील सर्व शिक्षक संघटना, अत्यंत महत्त्वाची आणि थोडीशी दिलासा देणारी बातमी नक्कीच म्हणू शकतो, कारण पाऊस भरपूर जास्त प्रमाणात आहे। तर राज्यातील सर्व शिक्षक संघटना 1 दिवसाचे वेतन पूरग्रस्त शेतकऱ्यांना देणार, अशी माहिती शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी दिलेली आहे। शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शिक्षक संघटना एकत्र झालेले आपल्याला दिसत आहे। 1 दिवसाचं वेतन ते नक्कीच पूरग्रस्त जे शेतकरी आहेत त्यांना देणार आहे। तर अत्यंत चांगली दिलासा देणारी बातमी आहे। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। IRS अधिकारी समीर वानखेडे, आपण मागचं प्रकरण बघितलं आहे, शाहरुख खानचा मुलगा आणि समीर वानखेडे यांच्यातील प्रकरण तुम्हाला नक्कीच ठाऊक असेल। तर त्या संदर्भात आहे की समीर वानखेडे यांनी दिल्ली उच्च न्यायालयात धाव घेतलेली आहे। आता एक वेब सिरीज आहे, बॅट्स ऑफ बॉलिवूड या नाव आहे त्याचं। तर त्याच सिरीज विरोधात आता 2 कोटीचा मानहानीचा दावा समीर वानखेडे यांनी ठोकला आहे। नक्कीच या संदर्भात वेगवेगळी माहिती आपल्याला समोर येताना दिसते। त्या वेब सिरीजमध्ये असं काही वेगळं दाखवण्यात आलेलं आहे का? मी वेब सिरीज पाहिलेली नाही, परंतु जी माहिती मिळते की त्या संदर्भात काही वेगळं दाखवण्याचा प्रयत्न झालेला आहे, असं समीर वानखेडे यांच्याकडून कळतंय। तर नक्कीच या संदर्भात आपल्याला वेगळी माहिती मिळणारच आहे। वळूया आपल्या पुढच्या बातमीकडे। पुढची बातमी अत्यंत चांगली। वायुदलाच्या ताफ्यात 97 नवीन तेजस विमान दाखल होणार आहे। 97 आतापर्यंतचा, अत्यंत महत्त्वाचं की आतापर्यंतचा हा सर्वात मोठा करार असल्याची बातमी सध्या समोर येते। भारतीय वायुदलाने 97 नवीन तेजस मार्क 1A ही लढाऊ विमान खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे, अशी सध्या माहिती मिळते। तर नक्कीच या संदर्भातली डिटेल्स आपल्या समोर येतीलच। तर ह्या होत्या अत्यंत महत्त्वाच्या। यात अजून एक माहिती जर द्यायची झाली क्रिकेट संदर्भात, तर भारत आणि वेस्ट इंडिजची जी टेस्ट सिरीज आता समोर येणार आहे, तर त्याची घोषणा सुद्धा झालेली आहे। मी कोण प्लेयर आहेत, कोण कॅप्टन आहे, कोण व्हाईस कॅप्टन चेंज करण्यात आलेला आहे ते सुद्धा मी तुम्हाला फोटो दाखवतो। नक्की संपूर्ण टीम सांगणार नाही, तुम्ही फोटोमध्ये बघून घ्या। तसेच आज रात्री लाईव्ह सुद्धा आपण त्या संदर्भात येणार आहे। एशिया कप फायनल होणार आहे। भिकारी आता आज बांगलादेशला हरवलं तर फायनलमध्ये आपल्या समोर येतीलच, परंतु भिकारी आजच हारतील, त्यांची काहीच नाहीये। तर त्या संदर्भात आपण लाईव्ह मध्ये येऊया। नक्कीच तुम्ही सुद्धा लाईव्हला या, जवळपास 10:30च्या दरम्यान आपण येऊया। बाकी हा संपूर्ण सेगमेंट आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।